तासभर. हा भाऊजी भाऊजी हे हे काय झालंय? हे भगवान. तुम्ही तुम्ही आधी वर चला बघू. चला माझ्यासोबत वर चला. या या चला. तू खयस तू मोठा आला आकाशला मारणारा डोका की खोका. हा त्याच्याने काय झालं बघतोयस ना. ज्या एका चुकीमुळे आकाश आणि नमू कसे एकत्र आलेत, कसे आणखीन जवळ आलेत बघतोयस ना. खूप मोठी चूक केलीस तू. ह्या चुकीची शिक्षा तुला मिळणार. हो, ह्या चुकीची शिक्षा तुला मिळणार. हा शिर्के, मुलांना व्यवस्थित ठेवलं ना आश्रम साहेब. या इथे बसा बघू. बसा भाऊजी बसा इथे. काय काय तुम्ही काय आकाश व्हॉट काय सांगतच नाहीये काय झालंय ते. काय झालंय? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काय लागलं तुला? रिलॅक्स काय? हे बघा, तुम्हाला जसं वाटतं तसं काहीही झालं नाहीये. ते रस्त्यावर एका वेड्या माणसाने अटॅक केलं. व्हॉट? हल्ला केला? काय बोलतोस आकाश? कोण होता तो माणूस? हो, म्हणजे या अगोदरही त्यांनी बऱ्याच लोकांवर अटॅक केलेत असं शुभंकरनी मला सांगितलं. शुभूने? शुभ? हो, अगं तुझ्या घरी गेलो होतो ना सगळ्यांना आणायला, तेव्हा शुभंकरनी सांगितलं. आणि नम्रताला जेव्हा कळलं तर आउट ऑफ कन्सर्न तिने हे सगळं लावून दिलं मला. आकाश, मला असं वाटतं आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही, डॉक्टर वगैरे गरज नाही. आय एम फाईन. रिलॅक्स. नाही नाही डॉक्टरकडे जावं लागेल. बघा ना जखम खूप आहे भाऊजी. ईश्वरी, मी सांगतोय ना, मी ठीक आहे. फाईन, आय एम फाईन. हो फाईन काय फाईन, जावं लागेल डॉक्टरांकडे. खरंच बघा केवढं लागलंय. आकाश, आपण डॉक्टरकडे जातो. मी तुझं काही ऐकणार नाही. मी सिंदूर म्हणते ना जावं लागेल तर जावं लागेल. बघ, तिच्या हाताला पण लागलं होतं ना, तिने हलगर्जीपणा केला होता. नंतर काय झालं बघितलंस ना, आज फ्रॅक्चर झाला. गळ्यात घेऊन बसल्यात आता. तुझं तसं होऊ देणार नाही मी. चल का मग. चल बोललो ना. चल एक मिनिट. काय तरी काय. अंजली, अंजली काय ग काय झालं? एवढी घाबरलेली का दिसतेस? अगं घाबरणार नाही तर काय. एक एक करत सगळ्या गोष्टी त्या ईश्वरीच्या घशात घालतोय अर्ण. आपली या घरातून हकालपट्टी करेल की काय अशी भीती वाटते का मला. जरा शांतपणे सांगशील का नेमकं काय करतोय चिंटू? हॉलिडे होम बांधतोय लाडक्या बायकोसाठी. काय? ईश्वरीसाठी हॉलिडे होम? हो मग, केवढे मोठे मोठे प्लॅन्स बनवतायत त्या घरासाठी. आपलं जुनं फार्म हाऊस होतं ना, तिथे बांधतायत नवीन हॉलिडे होम. इतका मोठा डिसिजन चिंटू मला न सांगता कसं काय घेऊ शकतो? तेही कोणाला कन्सल्ट न करता. आता तो तुला काय सांगेल ग प्रत्येक गोष्ट. बायकोच्या इतका आहारी गेलाय तो. कधी प्लॅन केला, कधी इंजिनियर अपॉइंट केले, देवाच ठाऊक. त्यातला एक इंजिनियर आता घरात आला होता म्हणून निदान कळलं तरी. काय घरात चाललंय ना मला काहीच कळायला मार्ग नाहीये. नाहीतर काय. आधी सगळ्या गोष्टी तुला सांगणारा, मनातली प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर करणारा, सगळ्या गोष्टी अगदी तुला विचारून करणारा तुझा चिंटू, आता तो तुला काहीही कळू देत नाही. सगळ्या गोष्टी हळूहळू निसटतायत तुझ्या हातातून. कर काहीतरी. बिझनेस त्यांचा, प्रॉपर्टी